काय या कुठे बसवलंस का आत्याच्या मांडीवर मांड्याने बोट लागतं एक साथ. खुशखबरी आहे तिच्याकडे. हा काय हा कसं तुला माहिती पडलं? माहिती पडतं. बुबू पहिली परवा नाही काय पहिली तुला बुबू होणार आहे? अरे रे 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 रे. अरे बुबूला बुबू होणार आहे. हा. रे 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 रे. दाखव इकडे इकडे पोट दाखव इकडे. पुढं आतमध्ये घ्या. हा पुढं आतमध्ये घ्या. लेफ्ट लेफ्ट हा लेफ्ट इकडे काय हे आपण कुठे आलो आम्ही काजरघाटी आहे हा रस्ता काजरघाटी ना आम्ही वन वाचवा ते वाचतं काय. काजल ती गोणी उचल झालं. आता नेक्स्ट कोणाचं घर? आता माई इकडे ना आता मोठी बाईला फोन लाव. हा 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 आलो माणूस. स्लोप एकदम. ये चला उंच झाली. मामाला बसू दे देत वाजण्यावर. पाणी पे आता काय घेऊन आली? शेवयाची खीर. ही कोण माहितीये? मोठी बाईची दुसरी मुलगी. आता पहिला गेली होती मोठी मुलगी डॉली आणि ही गुड्डो. नाही ऐश्वर्या आणि समृद्धी बरोबर ना. डॉली आणि गुड्डो. नाही माई माई. आणि काय आणलं? कोणते लाडू आहे का माई आहे? पिंकाची टोपी हे टोपी टफी का खातो का डिंकाचा लाडू? आम्ही तिकडेच आहे ती. आता माई याला पट्टा काढला तर धावतो. हो मग कुठच्या कुठे जाईल तो. खाली पण जातो. हो किचन पण बघ त्यांचा. किचन बघ. व्हिडिओ बघून ना खूप इन्स्पायर झाले. ते टाईल्स बघा कसले आहेत कशासारखे आहेत. आपल्यासारखे बाहेर टाईल्स ना 5 घराने लावलेत. आपले बाहेरचे टाईल्स ते का समोर बघ समोर तिकडे बघ है ना. नवीन बांधलाय ते कसं 3D आहे ना 3D टाईल्स आहेत ते. तेव्हा त्यांचे पत्रे वर कसे टाकलेले आहेत. त्यांचे पत्रे कसे लावून असेच लागणार आपले पण. हा ना. काजल असंच बनणार वरती बघ. काय दिला आशीर्वाद? टोपी टफी टफी नव्हे टफी क्यूट आहे. यांनी हे छान केलं स्लॅब आणि त्याच्यावरती कौलाचा डिझाईन. आमची माई पोलीस आहे. तू पुढे कुठे चालली? माझा कुठे आहे? पार्टी आहे तुझा. काय बसली. माझा दरवाजा कुठे आहे? चल माई. चल थँक्यू. काय या कुठे बसवलंस का आत्याच्या मांडीवर घेतलं. मांड्याने बोट लागतं एक साथ. काय बोलली बघी काय परवा कशी बसला. आज लावली काजल तू. हा हे बाई असे कौला बोलतेस ना तू. हे बघा असे कौला पाहिजे होती ती. हे पण छान बनवलंय ना. कौला काय हे गडग्याचे पण छान आहेत ना. चला काजल तुला आठवण येणार राईडची. आठवण काढशील. यांना बसवूया का? यांना बसवूया का बोल. यांना 1 2 बसवूया का यांना? हे छान वाटतं इकडे सीन.
थांब ये आरामात ये. हे गावसारखं मस्त वाटतं ना एकदम. आता कुठे चालली तुम्ही? माझी मैत्रीण आहे जुनी. हा चला. आणि आता कसं सर्वांच्यावर कॅमेरा नाही मारू शकत ना, रेडी नसतात. फक्त आम्ही व्हिजिट करून येतो इकडे तिकडे, आहे ना. हे कोण मी तुमचे ओल्ड फ्रेंड? माझी मैत्रीण. मैत्रीण बहिणी आम्ही. हा काय काय नाव यांचं? आम्ही सर्व काकू बोलतो. काकू म्हणता काय? काकू सर्वांची. चला आता येऊ. काळजी घ्या. आता काय उभी राहा. तेवढं बरं. स्टेटस ठेवू. चला कितवा घर झाला हा? 5वा 6वा? जाम होऊ झाला आता. जाम झाले. आता चाय पी हवी का? चाय चाय पण नको आता. आता काय नको आता. मी म्हणून आले नाही वर. काय चाय येता पुण्यात नको कसे लोक बघा खाली आहे ना. माझा झालाय पोट काशीसारखा. कशासारखा? काशीसारखा. इकडे तुम्ही जागा नाही बघितली कुठे? तो पत्रा बघ आधी. ते तसले फुलाचा पण विचार आहेत काय? आता आम्ही आलो पत्र्याची ऑर्डर देऊन. आपल्या वरती जे बांधकामला पत्रे लागणार आहेत ना, ते आम्ही स्वतःच घेतोय. कॉन्ट्रॅक्टरला न सांगतोय. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर नाही, आपण स्वतःच घ्यायचे आणि कामगारांना मजुरी देऊन बनवून घ्यायची. होय. ठीक आहे ना थोडा. ये थोडासा ठीक. काय म्हणता काय खाल्ला? मच्छरनी खाल्ला म्हणता. हा मच्छरनी खाल्ला ना. मच्छरनी खाल्ले. हे बघा आत्ताच आम्ही घरी पोहोचलो. किती वाजले? संध्याकाळचे 7:30 वाजलेत. तर आता पत्र्याचे पण ऑर्डर देऊन आलो. वरती जे पत्रे बांधकाम लागणार आहे त्याचे ऑर्डर दिलेले आहे. आपण स्वतः केला की कसा पैसा कमी होतो. आता इथे बघा काम आपलं एवढं तर झालं आहे. पण मेन का असं माहिती आहे का, एवढं बांधकाम असेल ना तेवढं पाणी पण लागतं. तर पाणी मारलं की नाही ते मी चेक करायला आलो आहे. कारण पाणी मारायचं काम पण त्यांनाच दिलेलं आहे. हॅलो. हां मी काय म्हणतो, काल पाणी मारायला आला आज. तर तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की नाही लक्ष दिलं ना की कामं नाही करत बरोबर. आता मी काल आम्ही नव्हतो इकडे काल, तर त्या हिशोबाने त्यांना वाटलं असेल तर कोण नाही तर कशाला काय, तर पाणी मारायला आले नाहीत बघा. ते त्यांना कॉल करून बोलावं लागलं. तर जोपर्यंत काम आहे तर मला असं लक्ष ठेवायलाच लागेल. आणि सर्वांनाच लक्ष ठेवावं लागतं. पाणी नाही मारलं तर कसं बांधकाम स्ट्रॉंग कसं राहणार. म्हणून मी कालच तुम्ही बघितलं असाल ना की मी पाणीचा टँकर पण मागवला आहे, पाणी पण फुल करून ठेवलं आहे. कारण त्यांना काय कमी नाही पडायला पाहिजे. पण त्यांच्याकडे पण लक्ष द्यावंच लागतं शेवटी. आणि आपलं हे पाठी आलो आहे मी. एक वेळ मी साफ केलं होतं, परत असं झालं आहे. ते काय होत राहणार असं. ही पण टाकी भरलेली आहे.
तिथं बघा टोप पण आहे. टोप कसले माहिती आहे का? आपण त्यांना जेवण दिलं होतं ना ते सर्व. आता जाईल बघा. वरतून टाकलं की खाली येतो आहे ना पाणी. घराला लागतंय का ते? आतून टाका ना. मारा पूर्ण पारा पाणी आज. आपल्याकडे पाणी इकडे पण आहे तिकडे पण आहे ना, त्यात पण पाणी ठेवलं आपण. मारा पाणी आज. असं पाणी आलं की कसं मजबूती येईल ना याला. पाईप कुठे सोडू का जरा? येईल. हा खेचा आहे तिकडे खाली पाईप काढू ना. खेचा बस ना. बरोबर. असं पाणी आलं तर मजबूत राहील एकदम. हे सुद्धा कसं छान वाटतं ना हे. मध्ये राहील ना तिथं बाल्टीन मारायचं पाणी. हा खालच्या साईडला ना. वरतून गेलं म्हणजे ते बाहेरचे वॉल कव्हर होतं सर्व. हे 2 आणलात ना. बुबू बुबू 2 सिमेंटच्या बॅग आल्या. तर टाकीमध्ये पाणी चेक करूया. अर्धा टाकी पाणी लागतो वरती है ना. बुबूने काय खाल्लं आमच्या? डोसा खाल्ला. हा डोसा. कसला डोसा बनवलायस? तांदळाचा आणि तांदूळ आणि उडीद डाळ. हे रात्री काय करायचे? तांदूळ सकाळी भिजत ठेवायचे. आपण 3 वाट्या तांदूळ घेतले ना तर 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आणि त्याच्यानंतर ते 8 तास भिजत ठेवायचे. 5 तास भिजत ठेवले तरी चालतात तांदूळ स्वच्छ धुवून. आणि दळताना आहे ना त्याच्यामध्ये थोडे पोहे टाकायचे अर्धा वाटी. मी खाल्ले, मला आवडले म्हणून मी तुम्हाला सांगितलं. एकदम छान झाले होते. मी किती खाल्ले? 4 खाल्ले ना. आमच्या बुबूने किती खाल्ले? 1च खाल्ला. बुबूने एक, ते पण गरम गरम खाल्ला. बुबू ती खुशखबरी आहे तिच्याकडे. हा काय? हा. कसं तुला माहिती पडलं? माहिती पडतं. बुबू परवा नाही काय पहिली तुला बुबू होणार आहे? अरे रे 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 रे. अरे बुबूला बुबू होणार आहे. हा. रे 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 रे. दाखव इकडे, इकडे पोट दाखव, इकडे इकडे. हा दाखव, बुबू होणार आहे तुला. अरे वा. असणार आहे इकडे. नाही पण तू असणार आहे ना. तू आता जवळ आली बघ. आज हे बघा आली. आज वर्ष कामाचा लास्ट दिवस आहे मम्मी. म्हणजे जेवढं पत्रा टाकण्यासाठी गरजेचं होतं तेवढं आम्ही करून घेतलेलं बांधकाम. बाकी आतमध्ये आम्ही काय करणार नाही. बाकी आतमधलं नंतर करू आरामात. ते कसं वर पत्रे टाकायचे आहेत ना म्हणून. पत्रेचा कॉन्सेप्ट काय होतं? पत्रे टाकायचे म्हणजे जे खांब लागणार होतीत ना आम्हाला, ती अशी खूप खांब लागणार होती. त्या लोखंडाला जेवढा पैसा जाणार होता तेवढा मी चिऱ्यामध्ये टाकला, म्हणजे बांधकाम उभा केला. तेवढाच पैसा. त्यात पैशामध्ये वरती आहे ना 1 रूम पाडलाय आम्ही. नाही तर काय झालं असं माहिती का, त्या लोखंडांमध्ये जास्त पैसा जातो आणि फ्युचरमध्ये बांधकाम करायला गेलं की लोखंड काढावं लागतो. तो असे पोल्स असतात ना ते पिलर, ते काढावे लागतात. त्यापेक्षा तो पैसा मी पहिलाच चिऱ्यामध्ये टाकला. म्हणजे तेवढाच पैसा होता. तुम्ही पण असं करू शकता. बांधकामच सरळ उभा करायचा आणि त्याच्यावरती पत्रे, कारण पत्र्यांना काहीतरी सपोर्ट लागतो की नाही, त्यासाठी. मग आता पत्र्यांचं काम चालू होईल म्हणजे वरचं आमचं, म्हणजे पाण्याचं टेन्शन नाही, लिकेज होणार नाही. स्लॅब कसा नवीन असला जुना असला तरी ना 1 वर्षानंतर तो गळायला लागतो. किती पण वॉटरप्रूफिंग करा, किती पण काय पण लावा, तो गळणारच है ना.
शेवटी पाणी काही येणारच आतमध्ये. पत्र्याने कसं थोडाफार तरी थोडं काय 80% बाहेर जाईल टोटल. होय. तर हा कॉन्सेप्ट होता, म्हणून आमचं वरचं चालू होतं. बाकी फ्युचरमध्ये नाश्त्याला डोसे बनवले. ते आम्ही खाल्ले, बुबूनी पण खाल्ले. आणि काजल कसं काम बिम करून मम्मी काम बिम करून सर्व आंघोळीला जाऊन आता ती येईल बाहेर आणि ती पण खायला जा. ते कसं गरम गरम करेन ना. आणि तुला गरम गरम करून दिले. आता काजल आली की काजलला गरम गरम देईन. इथे खूप फ्रेश वाटतं असं बसायला, है ना. मस्त वाटतं. आता आम्ही इकडे आज आहे आणि उद्या आहे. मग आम्ही मुंबईला जातो आहे. तोपर्यंत आता सर्व झाडांना परत एकदा पाणी मारून घ्यायचं आहे ना. आणि घालणारच आहे. मी अपडाऊन करणार आहे, म्हणजे 10 दिवसांनी आहे ना. हा, तू एकटा नाही, काजल आणि मी अपडाऊन करणार आहे. मम्मीला नाही अपडाऊन करायला लावणार. मम्मीला आणणार तर एकत्रच आणणार आहे ना.